नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गुम्मलकोंडा गाव दूर नाही पण रस्ता नाही, सीपीआयने मांडली युवकांची हतबलता। पाहुयात आमचे प्रतिनिधी संपत अंबाला यांचा सविस्तर रिपोर्ट। सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असर अली या गावांना जोडणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीआय तर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन तहसीलदार श्री सिडाम साहेब सिरोंचा यांच्या मार्फत देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटूनही या भागातील दलित, आदिवासी व कष्टकरी नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। विशेषतः रस्त्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण बनले आहे। पावसाळा सुरू होताच या मार्गावर गुडघाभर चिखल साचतो, त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर गावात पोहोचू शकत नाही। गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त किंवा गरोदर महिलांना खाटेवर किंवा झोळीत टाकून चिखलातून मैलोनमैली पायी मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ येते। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच रस्ता अत्यंत खराब व घसरडा असल्याने दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। अनेक नागरिक जखमी होत असून वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसत आहे। या रस्त्याअभावी सामाजिक जीवनावरही गंभीर परिणाम झाला आहे। गावात रस्ता नसल्यामुळे बाहेरगावचे लोक येण्यास टाळाटाळ करतात। परिणामी येथील युवकांच्या विवाहित मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून अनेक सुशिक्षित युवकांचे संसार थांबले आहेत। गाव दूर नाही पण रस्ता नाही, या स्थितीमुळे युवकांची हतबलता वाढत असल्याचे सीपीआयने नमूद केले आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षणही यामुळे धोक्यात आले आहे। पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद होत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ येत आहे। याशिवाय रस्त्याअभावी नागरिकांना तहसील व इतर शासकीय कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण होत आहे। परिणामी विविध शासकीय कामे व योजना प्रलंबित राहिल्या आहेत। सीपीआयच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत। गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला, सुंकरली ते असर अली या संपूर्ण मार्गाला विशेष निधीमधून तात्काळ पक्का डांबरी रस्ता म्हणून प्रशासकीय व आर्थिक मंजुरी द्यावी। पावसाळ्यात विचार करून तात्काळ रस्त्यावरील चिखल काढून खडीकरण करून तात्पुरती दुरुस्ती करावी। दरम्यान प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली नाही तर सीपीआयच्या नेतृत्वाखाली सर्व बाधित गावांतील नागरिक, युवक, महिला व विद्यार्थी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन, जेल भरो आंदोलन व चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावर सीपीआयचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉम्रेड सूरज जक्कुलवार, तालुका सचिव कॉम्रेड रवी बारसंगडी, कॉम्रेड देविदास लाटकरी, कॉम्रेड इंद्रकुमार गोकुला, कॉम्रेड महेश कोंडागुर्ला, कॉम्रेड संजय गोगुला, कॉम्रेड रमेश कोंडागुर्ला, कॉम्रेड विश्वेश्वर लाटकरी, कॉम्रेड सडवली लाटकरी, कॉम्रेड रजना लाटकरी, कॉम्रेड महेंद्र कोंडगुर्ला, कॉम्रेड हरियांत कुमारी, कॉम्रेड विनीत कुमार जनगाम, कॉम्रेड नवीन कुमारी, कॉम्रेड उष्णन चिनमुला तसेच ग्रामस्थ व भाकपा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।